नमस्कार. संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घरी कसा पिझ्झा बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो पिझ्झा आपण बनवणार आहोत तर मी गॅसचा उपयोग करणार नाही, तर बिना गॅसवर हा पिझ्झा मी तयार करणार आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करू. अर्धा किलो मैदा आहे. 25 ग्राम हा ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलेला आहे. ईस्ट आपण आता याच्यामध्ये टाकून देऊ. हा ईस्ट जो आहे तो अर्धा किलो मैद्यासाठी बरोबर आहे. तर हा आपण सगळा टाकून घेणार आहे. हा ईस्ट आहे ना, तो आपण आता हाताने सगळा एकजीव करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने हा असं लावून घ्यायचं आहे. आता आपण असं लावताना आहे ना, आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे. तर पाणी कसं घ्यायचं आहे, जसं लागेल तसं घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, नाहीतर पातळ होऊन जाईल. तर पहिला हा ईस्ट आहे तो सगळा आपण ह्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे सगळं एक बाजूनी हे सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं. आपण हा ईस्ट सगळा ना मैद्याला असं लावून घेतलेला आहे. आता पाणी जसं लागेल ना तसं आपल्याला टाकायचं आहे. तर मी आता थोडा पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. पाणी टाकताना थोडाच टाकायचा. आपल्याला याचा डो करायचा आहे. मैदा हाताला आपल्या चिटकायला लागलेला, तर आपण काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं. थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. आणि सगळं आपल्याला लावून घ्यायचं त्याला. मी हे सगळं धुवून घेतलेलं आहे. थोडं तेल टाकायचं याच्यावर आणि हा पूर्ण असं रगडून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा जोर देता येईल तेवढं आपल्याला याला पूर्ण असं इलास्टिक होईपर्यंत पूर्ण मळून घ्यायचं याला. हे बघा, ग्लुटेन अजून तयार नाही झाला. परत आपण याला रगडून घेऊ. हे मी 10 मिनटं असं रगडून घेतले आणि ग्लुटेन आता तयार होतं. हे बघा, हे चिटकलेलं आहे ना, तर थोडंसं आपल्याला परत थोडा हाताला मैदा घ्यायचा आहे. हा मैदा घेतलेला आहे. आपल्याला जसं लागेल तसं थोडंसं घ्यायचं आणि हे यामध्ये 1 चमचा मिठाचा पण टाकलेला, तो स्किप झालेला आहे. तर 1 चमचा मिठाचा पण घेतलेला आहे. हे बघा, हे आता असं तयार झालेलं आहे. बघा, हे असं थोडं काय हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात लावला तरी चालतो. असा पाण्याचा हात लावायचा म्हणजे तो हाताला चिटकला जात नाही. हा एवढा मोठा गोळा झालेला आहे. तर 2 भागामध्ये आपण त्याला असं काढून घेऊ. हा बाऊल आहे, याच्यामध्ये थोडासा आपण हा मैदा टाकून देऊ. आपण यावर आता झाकण ठेवू. आता उद्या बघू हा किती फुगतोय तो. कालचा डो आपला कसा झाला आहे तो आपण बघू. हा आहे ना, डबल झालेला आहे साईजमध्ये. त्याला आपण आता एक गोळा याचा तयार करू. थोडासा पिठाचा हात घ्यायचा म्हणजे हाताला असं चिपकत नाही. याला आपण आता कट करून घेऊ मध्ये. आपण याच्यावर आता हा पिझ्झा
असाच मोठा करून घ्यायचा आहे. हाताला जर चिटकत असेल थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि हा करताना खाली थोडा मैदा टाकायचा, म्हणजे बेक करताना हा चिटकत नाही. हे बघा, हे आपण असं करतो ना, तर जेव्हा चीज टाकतो ना तर चीज असं बाहेर निघत नाही, म्हणून असं थोडं असं सगळ्या बाजूने असं करून घ्यायचं. याला सगळ्या बाजूने असं फोर्कने असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे याची हवा पण पास होते आणि हा फुगत नाही. आपण याच्यावर आता थोडं तेल टाकून घेऊ. सगळ्या बाजूने थोडं थोडं असं टाकून घ्यायचं. आपण याच्यावर आता पिझ्झा सॉस टाकून घेऊ. तर हा असं सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. सॉस जरा टाकताना जास्त टाकायचा, म्हणजे पिझ्झा चांगला लागतो. आपण याला आता टॉपिंग लावू. ही सिमला मिरची आहे. मी सिमला मिरची जरा मोठी मोठीच अशी कापून घेतलेली आहे. मी मशरूम घेतलेली आहे. आपल्या आपल्या आवडीनुसार कोण कांदा टाकतो, सिमला मिरची टाकतो, मशरूम टाकतो, चिकन टाकतोय. आपण व्हेज बनवणार आहोत. आता आपण हा चीज टाकून घेऊ. हा चीज आहे ना, हा मोझरेला चीज आहे. पिझ्झासाठी हाच वापरला जातो, मोझरेला. हा जर आपण खायला गेलो ना तर याच्यात तार तयार होते, म्हणून लोक त्याला जास्त पसंत करतात. खायला पण छान लागतो हा. तर मी खूप सारा हा टाकून घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारचा पिझ्झा कधी बनवला आहे का? तर बघा, हा मी आपल्या घरामध्ये असं मी बनवलेलं आहे ओव्हन अंगणामध्ये. आता हा बेक करायला ठेवला आहे. पिझ्झा आपला बेक झालेला आहे आणि आपण आता असं उचलून बघू की हा बघा, पिझ्झा आपला रेडी आहे आणि एकदम मस्त झालेला आहे, फुललेला आहे. तर मी ह्या ताटामध्ये आता मी याला काढून घेते. अशा प्रकारे आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. तर आपण याला कट करून बघू. मी पिझ्झा कटरने याला कट करते. हा मी घरी बनवलेला आहे पिझ्झा. मी आजच बनवत नाही, मी 10-15 वर्ष झाले. मी तुम्हाला जी भट्टी दाखवली तशा प्रकारे मी करते. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.